वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवे सर्वकार्येषु सर्वदा. ओम गण गणपते नमो नमः. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहेत. कुठलेही काम करताना प्रथम गणपती बाप्पांचे जर आपण पूजन केले, मनापासून प्रार्थना केली, तर सर्व संकटे दूर होतात आणि ते काम सुद्धा पूर्णत्वास जात असतं. एवढंच नाही तर देवी देवतांच्या पूजनाला सुद्धा प्रथम गणपती बाप्पांच्याच पूजनाने सुरुवात केली जाते. यंदा 22 जानेवारी रोजी गणेश जयंती आलेली आहे आणि या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशांची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान प्राप्त होत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मागे श्री गणेश जयंतीचं महत्त्व, पूजन तसेच पूजेचा त्या दिवशीचा शुभ मुहूर्त कुठला असणार आहे, या दिवशी राहुकाळ कोणत्या वेळेत असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे, स्तोत्र मंत्र कसे पठण करायचे आहेत, तसेच नैवेद्य आणि अजून एक गोष्ट ती म्हणजेच काय, तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या म्हणजे जन्मोत्सवाच्या दिवशी अत्यंत प्रभावी व उपाय व सेवा काय करायच्या आहेत. चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेशांची जयंती म्हणून साजरी केली जाते आणि या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते. म्हणून या दिवशी आपण मनोकामना पूर्तीसाठी उपाय नामस्मरण नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होऊ शकतात. तर पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी गुरुवारी 22 जानेवारीला पहाटे 2:47 सुरू होणार आहे व शुक्रवारी 23 जानेवारीला पहाटे 2:28 समाप्त होणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 22 जानेवारीला गुरुवारी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. आता गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभमुहूर्त काळ कोणता आहे तर ते देखील पाहूया. तर या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवारी पूजेच्या शुभमुहूर्ताचा काळ जो आहे तर तो 2 तास 8 मिनिटांचा असणार आहे. तसेच राहुकाळ देखील असणार आहे, पण तो केव्हा सुरू होतो ते आपण पुढे जाणून घेऊया. पण त्या अगोदर श्री गणेशांची पूजा कशी करावी तर ते प्रथम जाणून घेऊया. श्री गणेशांच्या पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण प्रथम प्रार्थना करावी. म्हणावे, हे श्री गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रति भक्तिभाव निर्माण होऊ दे. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारे चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे. आणि त्यानंतर श्री गणेशांचा अभिषेक करावा. अभिषेक पाण्याने करते वेळेस 11 वेळा ओम गण गणपते नमः म्हणावे. त्यानंतर 11 वेळा ओम गण गणपते नमः म्हणत दूध, दही, तूप, साखर म्हणजे पंचामृताने अभिषेक घालावा. त्यानंतर परत 11 वेळा पाण्याने अभिषेक करावा किंवा अभिषेक 1 वेळा किंवा 11 वेळा अथर्व शिष्य म्हणून केला तरी सुद्धा चालेल. नंतर मूर्ती स्वच्छ पुसून एका लाल वस्त्रावरती श्री गणेशांची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती स्थापित करावी. त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटाने गंध लावावा. त्यानंतर एक लाल फूल 11 दुर्वांची जोडी मनोभावे अर्पण करावी. अगरबत्ती लावावी, धूप लावावा. बघा, आपण गणपती बाप्पांना सेपरेट पाटावर ठेवून देखील पूजा करू शकतो किंवा तुम्ही जिथे देवघरामध्ये गणपती बाप्पा ठेवता तिथेच देखील अशी पूजा केली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर गणपती बाप्पांना प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर आवर्जून प्रदक्षिणा घाला. आता सगळ्यात महत्त्वाचं, या दिवशी विशिष्ट प्रकारचा नैवेद्य काय दाखवायचा असतो तर मागे गणेश जयंती आहे किंवा तिलकुंद चतुर्थी आहे, तर या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त तिळापासून बनवलेल्या गोष्टींचाच नैवेद्य अर्पण गणपती बाप्पांना अर्पण करायचा असतो. तिळाने बनवलेल्या नैवेद्याचा या दिवशी मान असणार आहे. तिळगुळ तुम्ही ठेवू शकता, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तिळाचे मोदक, तिळाच्या वड्या, तुम्हाला जे काही शक्य असेल तर ते या दिवशी तिळाचे पदार्थ नक्कीच गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचे आहेत. तसेच या दिवशी मंदिरामध्ये जाता आलं तर आवर्जून मंदिरात देखील जायचं आहे. गणपती बाप्पांच्या दर्शनाला जा, तेथे देखील तिळाचा नैवेद्य अर्पण करा. या दिवशी तिळाच्या नैवेद्याला मान असतो.
सर्वप्रथम उच्छिष्ट गणपती यांचे पूजन करावं. म्हणजे काय तर आपल्या जीवनामध्ये कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं वाटणे याला उच्छिष्ट असं म्हटलं जातं. या गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असं देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्र्य, आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती, लक्ष्मी प्राप्ती, त्यासोबतच आलेल्या संकटाचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्छिष्ट गणेशांच्या साधनेतून साध्य होतात. म्हणून सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवार किंवा श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची साधना करणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यानंतर श्री गणेशांच्या आराधनेचा मूलमंत्र आहे तर तो म्हणजे ओम एकदंताय विघ्नहे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणं हा या श्री गणेशांचा महामंत्र आहे असं देखील म्हटलं जातं. तुम्ही पूजेमध्ये या मंत्राचा देखील आवर्जून नामजप करावा. तसेच ओम गण गणपते नमः हा अखंड मंत्र नामस्मरण तुम्ही या दिवशी जपावे. आता मागे श्री गणेश जयंतीच्या दिवशी काय करावे तर या दिवशी श्री गणेशांची विधिवत आणि भावपूर्ण पूजा करावी, आरती करावी, नामजप करावा. श्री गणेशांच्या ज्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत तर त्या म्हणजे लाल फूल असेल, दुर्वा असेल तर त्या व्हाव्यात. संध्याकाळी श्री गणेशाचे सूक्त पठण करावे. त्यामध्ये श्री गणेशांचे सात्विक नामजप अखंड लावावे. देवतेच्या विविध उपासनेपैकी सर्वश्रेष्ठ त्यांच्या बरोबर सोपे आणि सुलभ अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप होय. तुम्ही तुमच्या देवतेचे जेवढे नामजप कराल तेवढे तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि प्रसन्न वातावरण राहते. भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वांचा अधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे अतिशय आवश्यक आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. शिवाय नामजप करताना त्यांच्या अर्थाकडे देखील लक्ष देऊन केला पाहिजे, तरच तो अधिक व पूर्ण होण्यास मदत देऊ शकतो. तसेच श्री गणेशांचे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. स्तोत्र याविषयी थोडंसं समजून घ्या. स्तोत्र म्हणजे देवतेचं स्तवर म्हणजे देवतेची स्तुती होय. स्तोत्र पठण केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचं अनिष्ट शक्तीपासून रक्षण होतं. श्री गणेशांची 2 स्तोत्रे सर्वांना परिचित आहेत. एक म्हणजे संकटनाशन गणेश स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. श्री गणेशांचं स्तोत्र आहे ज्यावेळी आपण ठराविक लय आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रातून विशिष्ट असे चैतन्य शक्ती निर्माण होते आणि याकरता स्तोत्र विशिष्ट लयीत म्हणणं देखील आवश्यक आहे. हे सर्व झालं सेवेविषयी. आता या दिवशी गणपती बाप्पांचा जन्मोत्सव आहे. म्हणजेच या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे. म्हणजे तिलकुंद चतुर्थी या नावाने ही चतुर्थी ओळखली जाते. तर या तिलकुंद चतुर्थीला सकाळी लवकर उठल्यावरती आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे. तिळाच्या पाण्यानेच आपल्याला आंघोळ करायची आहे. घरातील प्रत्येकाने या दिवशी तीळ टाकून पाण्यामध्ये स्नान करावं. यासोबतच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करायचं आहे. सोबत आपल्या घराच्या उंबरट्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. कारण की गणपती बाप्पाचा जन्मोत्सव साजरा या दिवशी होणार आहे. गणेश जयंती आहे आणि यासोबतच गुरुवार देखील आहे. तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तुळशीला देखील तुपाचा दिवा लावायचा आहे. दारात छान अशी रांगोळी काढायची आहे. आता आपण गणपती बाप्पांच्या जन्मदिवसाच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त तसेच राहू काळ कधी असणार आहे तो देखील जाणून घेऊया. या दिवशी 22 जानेवारी 2026 या दिवशी गुरुवारी चतुर्थी असून गणेश पूजेचा शुभ मुहूर्ताचा काळ जो आहे तर तो 2 तास 8 मिनिटाचा असणार आहे. आता केव्हा सुरू होत आहे हे देखील तुम्हाला सांगते. पण बघा गणपती बाप्पांची पूजा ज्यांना शक्य होईल त्यांनी पुढे दिलेल्या शुभमुहूर्त काळामध्ये आवर्जून करावी. ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी लवकर जरी केली तरी सुद्धा चालणार आहे. काही सुद्धा हरकत नाही. पण ज्यांना गरज आहे पूजेच्या शुभमुहूर्तासाठी त्यांच्यासाठी सांगत आहे. 22 जानेवारी रोजी श्री गणेश पूजेचा शुभमुहूर्त सकाळी 11:29 पासून दुपारी 1:37 असणार आहे. या 2 तास 8 मिनिटांपर्यंत असेल. तसेच गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मनाई आहे. या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्रास पाहिल्याने चोरीचा आळ येतो असं देखील म्हटलं जातं. तसेच या कालावधीत भद्राची सावड सुद्धा असणार आहे जे दुपारी 1:52 पासून ते 3:12 असेल. या काळात कोणतंही कार्य करू नये. बघा देवादिदेव महादेव विष्णुदेव या देवांनी सुद्धा अनेक अवतार घेतले आणि त्याच पद्धतीने श्री गणेशांनी सुद्धा प्रमुख 3 अवतार घेतले.
या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे. त्यातील पहिला अवतार वैशाख पौर्णिमा पुष्टपती विनायक जयंती म्हणून साजरी केली जाते. दुसरा जो अवतार आहे तर तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी, त्यावेळेला आपण पार्थिव श्री गणेश पूजन करतो. त्यावेळेस 10 दिवस श्री गणेशांची अगदी आनंदात पूजाविधी आराधना केली जाते. आता तिसरा जो अवतार आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे, तर तो म्हणजे माघ चतुर्थी, म्हणजेच आपली माघी गणेश उत्सव आता सध्या 22 जानेवारीला आलेला आहे. त्यावेळेस आपण माघी गणेश जयंती अतिशय आनंदाने साजरी करतो. परंतु तो अवतार श्री गणेशाला का घ्यावा लागला याची एक छोटीशी देखील कथा आहे, ती देखील जाणून घेऊया. स्कंद पुराणामध्ये माघ शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाने विनायक रूपात जन्म घेऊन नरांतक नावाच्या राक्षसाचा वध केला. या असुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला. हा महाभयंकर राक्षस होता आणि याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांनी कश्यप ऋषी माता आदितीच्या पोटी विनायक रूपात अवतार घेतला होता. याचा उल्लेख स्कंद पुराणात देखील स्पष्ट सांगितलेला आहे. त्यांच्या अवताराची म्हणजेच गणपती बाप्पांच्या विनायक रूपातील अवताराची पूजा करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षापासून हा गणेश उत्सव साजरा केला जातो. आजही असे म्हटले जाते की गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्वांच्या लहरी सर्वात आधी पृथ्वीवर आल्या आणि म्हणून हा दिवस इतका महत्त्वाचा आहे. या दिवशी गणपती बाप्पांच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर अखंड जीवनातील संकटे दूर करण्याची ताकद आपल्याला या दिवशी मिळत असते. आता आपण श्री गणेश जयंतीची अगदी फलदायी फक्त 3 प्रभावी उपाय पाहूयात. तिसरा उपाय खूप प्रभावी असणार आहे. श्री गणेशांची पूजा विधीनंतर जवसाच्या तेलाचा दिवा, विशेष करून शिवशक्ती या 2 वातीचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते. तसेच मुलांचे लक्ष आणि एकाग्रताही वाढते. प्रत्येक व्यक्तीला मानसिक शांती प्राप्त होते. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेला आहे, कारण की जवसाचं तेल हे चंद्राशी संबंधित मानलं गेलं आहे आणि या गणेश जयंतीला मुलांना आवर्जून पूजेला बसवावे व त्यांच्याकडून स्तोत्र पठण करून घ्यावी. जर मुलं लहान असतील तर त्यांना ऐकायला सांगावे. माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळावी, करिअरमध्ये यश मिळावं असं आपल्याला वाटत असेल, नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं, तर यासाठी आपल्याला 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत. एक छोटीशी वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये 21 हिरवे मूग ठेवायचे आहेत. एक मूग उचलून ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री गणेशांना तो मूग व्हायचा आहे. असे 21 वेळा करायचं आहे. हिरवे मूग जे आहे तर ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतात. बुध ग्रह आपल्या मुलांसाठी आणि आपला मजबूत झाला तर मुलांची स्मरणशक्ती तसेच त्यांच्या शिक्षणामध्ये हवी असलेले मार्क्स मिळायला त्यांना फायदा होतो. तसेच मुलांचा सर्वांगीण विकास देखील होतो. तुम्ही जर घरी हा उपाय केला तर 21 मुगांचं काय करायचं तर आपण ज्यावेळेस भात बनवतो तर त्यामध्ये हे 21 मूग जे आहे तर ते टाकायचं आहे. तुम्हाला कितीही मोठं संकट असेल, कितीही मोठं कर्ज असेल तर माघी गणेश जयंतीच्या दिवशी 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जमत नसेल तर घरी केला तरीसुद्धा चालेल. हा उपाय दिवसभरामध्ये केव्हाही केला तरीसुद्धा चालेल. तर एक आसन घ्यायचं आहे, त्याच्यावरती बसायचं आहे. एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये हिरव्यागार अशा 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि मनापासून श्री गणेशांना प्रार्थना करून एक दुर्वा घेऊन एक संकटनाशक स्तोत्र म्हणायचं आहे. ते झाल्यानंतर श्री गणेशाला ती दुर्वा अर्पण करायची आहे. असं आपल्याला 21 वेळा श्री गणेश संकटनाशन स्तोत्र पठण करायचं आहे आणि जी काही तुमची मनातील इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती गणेशाला सांगायची आहे. तर त्याच दिवशी तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल. स्कंद पुराणामध्ये स्वतः श्री गणेशांनी म्हटले आहे की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. उद्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी गणेशांची मनोभावे पूजा करायची आहे आणि अवश्य मोदकाचा नैवेद्य, तीळ टाकून बनवलेल्या मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.